एज्युकेशन फॉर एव्हरीवन ही टर्म जर आपण बघितली तर दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट ही जपताना दिसते. पण आनंद सरांना अक्षरशः आनंद सर हे ट्रेंड सेटर ठरले. दिशा कम्प्युटर ही ट्रेंड सेटर ठरली की ज्यांनी कमीत कमी फीजमध्ये किंवा वाजवी फीजमध्ये बेस्ट एज्युकेशन कसं मुलांना देता येईल आणि घरोघरी कसं एज्युकेशन पोहोचवता येईल त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि आपण त्या प्रयत्नात 100% सक्सेसफुल झालं असं आज आम्हाला वाटतं. तर एम्प्लॉय टू एंटरप्रेन्योर हा जो प्रवास आहे हा मुलांचा पूर्ण करण्याचं जे विजन आहे आनंद सरांचं तेच बेसिकली आपल्या बिझनेस डेव्हलपमेंटचं मेन सूत्र आहे. गुणवत्ता आणि आपण एका साईडला जर बघितलं तर संख्या, अशा बऱ्याच दोन वेगवेगळ्या गोष्टींमध्ये संतुलन निर्माण करणं किंवा ते संतुलन मेंटेन ठेवणं हे दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट कसं हाताळत असेल? डेटा अनालिसिससाठी लागणारे जे सर्वात महत्त्वाचे सॉफ्टवेअर्स आणि टूल्स आहेत ते आपल्या इथं खूप कॉम्प्रिहेन्सिव्हली डिटेलमध्ये आणि प्रॅक्टिकल ओरिएंटेड पद्धतीने शिकवले जातात. त्यामध्ये एक्सेल आहे, पॉवर बी आहे, टॅब्लू कोर्स आहे, SQL आहे, पायथन आहे. जो स्किल विद्यार्थी आपल्या इथं शिकणार आहे त्या स्किलचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन त्याला मार्केटमध्ये किंवा जिथे तो कंपनीमध्ये गेला जॉब करत असेल किंवा त्याच्या बिझनेसमध्ये त्याला डायरेक्टली इम्प्लिमेंट करता येईल त्याच अनुषंगाने आपण कोर्स डिझाईन करतो. सर, दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये जर आपण बघितलं तर बरेचसे कोर्सेस असे जे की इंडस्ट्रीतल्या प्रत्येकाला गरजेचे असतात. सो प्रामुख्याने असे कुठले कोर्सेस आहेत जे हायली डिमांडिंग किंवा करिअर ओरिएंटेड आहेत? नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य भावे इनविन्सिबल सोल्स पॉडकास्ट सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आज आपण या पॉडकास्ट सिरीजमध्ये भेटणार आहोत एक अत्यंत डायनामिक अशा व्यक्तिमत्वाला ज्यांचा प्रवास हा खरंच खूप प्रेरणादायी आहे. दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट या शिक्षण संस्थेचे डायरेक्टर श्री संतोष सारवान सर. आजच्या या विशेष भागात आपण जाणून घेणार आहोत दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूटचा प्रवास, एक्सपान्शन मागची खरी कारणे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी देणाऱ्या कोर्सेस आणि त्यांचा ज्या उत्कृष्ट फीडबॅक आहे त्याच्या मागचे खरं सत्य. त्याचबरोबर आपण जाणून घेणार आहोत त्यांची सर्वात फेमस असलेली बिग डिस्काउंट डे स्कीम ह्या संदर्भात. संतोष सर, तुम्ही आमच्या ह्या शोवर आलात त्याबद्दल मी अजिंक्य भावे तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू अजिंक्य. आणि तसेच आज या इनविन्सिबल सोल्स या पॉडकास्टमध्ये मला बोलायला तुझेही हार्दिक धन्यवाद. थँक्यू सर. सर, नॉर्मली जर आपण बघितलं तर दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट हे नाव आज महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतामध्ये सगळ्यांना माहिती असलेलं नाव आहे. बरोबर. तर दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूटची ही सुरुवात कशी झाली ते आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. मलाही आवडेल अजिंक्य सांगायला. दिशा कम्प्युटरची सुरुवात 2002मध्ये दिशाचे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत आनंद सारवान सर यांनी कोथरूडमधनं केली. अतिशय छोट्या ठिकाणी त्यांनी सुरू करून, छोट्या ऑफिसमध्ये सुरू करून आज 20 वर्षामध्ये दिशाची घोडदौड, अक्षरशः आपण 220पेक्षा जास्त शाखा आहेत दिशाच्या आजच्या तारखेला. महाराष्ट्रात आपला खूप मोठा प्रेझेन्स आहे. महाराष्ट्र व्यतिरिक्त मध्य प्रदेश, चंडीगड, राजस्थान, गुजरात आणि कर्नाटक ह्या राज्यामध्ये आपला प्रेझेन्स आहे आणि अजून पुढे वाढतच जाणार आहेत ह्या शाखा सगळं. एक्झॅक्टली सर. सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस एखादी कम्प्युटर प्रशिक्षण संस्था सुरू करायची तर त्यावेळेस नक्कीच काही आव्हानं आली असतील, तर त्या आव्हानांबद्दल तुम्ही काय सांगू शकाल सर? सुरुवातीच्या काळात नाव एस्टॅब्लिश होण्यासाठी वेळ लागतोच, पण स्टुडंटचं ट्रस्ट जिंकण्यासाठी सगळ्यात मोठं सुरुवातीला आपल्याला क्वालिटीवर खूप फोकस करावं लागतं. एक्झॅक्टली. आणि दिशामध्ये कधीच क्वालिटी टीचिंगवर कॉम्प्रोमाइज झालेलं नाही आहे. आणि आपलं मेन जे ब्रीदवाक्य आहे की कमीत कमी फीजमध्ये जास्तीत जास्त क्वालिटी एज्युकेशन देणे, त्याच बेसवर आपण सुरुवात केली आणि तो फॉर्म्युला सक्सेसफुल झाला आणि आज दिशाची स्टोरी सगळ्यांनाच माहिती आहे. एक्झॅक्टली. जसं की तुम्ही आत्ता म्हणलात सर की कमीत कमी फीजमध्ये प्रत्येकाला शिक्षण मिळालं पाहिजे. म्हणजे दिशा प्रामुख्याने ओळखलंच त्यासाठी जातं की कमी फीज जरी असली तरी उत्कृष्ट दर्जाचं एज्युकेशन तिथं दिलं जातं, अशा अनेक जणांच्या रिव्ह्यूमधून आत्तापर्यंत आम्ही ऐकलेलं. सो त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता सर? जेव्हा आपण कम्प्युटर ट्रेनिंगमध्ये आलो 2002 साली तेव्हा कम्प्युटर एज्युकेशन हा एक लक्झरी आयटमसारखा विषय होता. एक्झॅक्टली सर. तर तेव्हा सर्वसामान्यांना कम्प्युटर एज्युकेशन परवडणारसारखं नव्हतं, कारण की बऱ्याच मोठ्या इन्स्टिट्यूट होत्या तेव्हा त्यांची कोर्स फीस पण खूप जास्त होते. पण आनंद सरांना अक्षरशः आनंद सर हे ट्रेंड सेटर ठरले. दिशा कम्प्युटर ही ट्रेंड सेटर ठरली की ज्यांनी कमीत कमी फीजमध्ये किंवा वाजवी फीजमध्ये बेस्ट एज्युकेशन कसं मुलांना देता येईल आणि घरोघरी कसं एज्युकेशन पोहोचवता येईल त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि आपण त्या प्रयत्नात 100% सक्सेसफुल झालं असं आज आम्हाला वाटतं. एक्झॅक्टली सर.
नॉर्मली जर आपण दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूटबद्दल ज्यावेळेस बघतो सर, की घरातनं बाहेर पडलं की दिशाचं प्रेझेन्स दिसणं सुरू होतं. बरोबर. मग दिशाच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीज असतील किंवा दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या होणाऱ्या ॲक्टिव्हिटीज असतील. आज सोशल मीडियावर एवढे सगळे स्टुडंट पासआउट झाल्यानंतर दिशाची एक इमेज जी बिल्डअप झालेली आहे, त्याच्या मागे नक्की किती आणि कशा पद्धतीमध्ये मेहनत घेण्यात येते सर? अजिंक्य, जसं तू बोलला की आपला एक्सटेन्सिव्ह प्रेझेन्स आहे मार्केटमध्ये आणि आपण घरोघरी पोचलो आहे, तर हा एक सक्सेसचा एक पीकवर आहे आता आपण. पण ह्याच्या मागं आपल्या टीमची खूप जास्त मेहनत असते. आता जनरली आपल्या इथं काम करणारी जी मुलं आहेत ते सगळे आनंद सारवान सर झाले किंवा इतर जे हेड टीम मेन टीम मेंबर्स आहेत, जे सिनियर टीम मेंबर्स आहेत, त्यांच्याकडनं मोटिवेट होऊन ही सगळी कामं मागे चालतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं दिशाचा सगळ्यात मोठा एक ॲडव्हान्टेज आहे, इथं एम्प्लॉई पण एम्प्लॉयसारखे राहत नाही. करेक्ट. ते सगळे दिशा हा स्वतःचाच ब्रँड आहे, एक फॅमिली ब्रँड आहे, अशा हिशोबाने कामं करतात. आणि खूप एक्सटेन्सिव्ह लेवलला, लोकल लेवलला मार्केटिंग किंवा लोकल विजिबिलिटीसाठी खूप जास्त लेवलला मेहनत घेतली जाते. दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट ज्यावेळेस प्रशिक्षण देतं त्यावेळेस ते फक्त इन्स्टिट्यूटमध्ये न देता बऱ्याचशा कंपनीजमध्ये सुद्धा दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूटचे टायप आहेत, डिफेन्स ऑर्गनायझेशन्स असतील. तर ह्याच्याबद्दल आम्हाला काय माहिती देऊ शकता सर? अजिंक्य, बरोबर आहे. आज तो जो बोलला की डिफेन्स ऑर्गनायझेशन्स असू द्या किंवा इतर मोठे इन्स्टिट्यूट असू द्या किंवा कंपनीज असू द्या मोठ्या मोठ्या, तिथे आपण आज कॉर्पोरेट ट्रेनिंग देतो. जसं इन्स्टिट्यूटमध्ये आपल्या इन्स्टिट्यूटला आज जसे स्टुडंट आपली पहिली चॉईस आहे, दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट आज विद्यार्थ्यांची पहिली चॉईस आहे कम्प्युटर शिकण्यासाठी. तसंच आपल्या क्वालिटी ट्रेनिंगमुळं किंवा शिकवण्याच्या पद्धतीमुळं आज कॉर्पोरेट सेक्टरमध्ये किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमध्येही दिशा ही कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून फर्स्ट चॉईस झाली आहे. करेक्ट. आपण जर बघितलं सर, दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूटचे जे कोर्सेस आहेत ते आणि मार्केटमध्ये असलेली रिक्वायरमेंट ह्याच्यामध्ये खूप तारतम्य असतं. म्हणजे तिथे शिकवला जाणारा सर्टिफिकेट कोर्स इन ॲडव्हान्स अकाउंटिंग कोर्स असेल, त्यातनं बरेचसे विद्यार्थी इंडस्ट्रीमध्ये आज कार्यरत होतात. तर त्याबद्दल काय सांगाल? हे कोर्सेस कसे डिझाईन केले जातात? बरोबर आहे अजिंक्य. आपण जेव्हा कोर्स डिझाईन करतो, कोर्स डिझायनिंग किंवा सिलेबस डिझाईन झाला, हा सगळा आनंद सारवान सरच पार्ट पाहतात. पण त्यांचा सगळ्यात पहिला अप्रोच असतो की इंडस्ट्री रिलेव्हंट किंवा इंडस्ट्रीमध्ये ज्या स्किल्सची गरज आहे त्या स्किल्स बेसवर कोर्स डिझाईन करणे. आणि सगळा अभ्यास करूनच आपण कोर्स डिझाईन करतो. आपला कोर्स डिझाईनच्या वेळेस जो अप्रोच आहे 100% प्रॅक्टिकल अप्रोच ठेवतो. एक्झॅक्टली. थिअरीवर आपण जास्त भर देत नाही. 100% प्रॅक्टिकल अप्रोच. आणि जो स्किल विद्यार्थी आपल्या इथं शिकणार आहे त्या स्किलचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन त्याला मार्केटमध्ये किंवा जिथे तो कंपनीमध्ये गेला, जॉब करत असेल किंवा त्याच्या बिझनेसमध्ये, त्याला डायरेक्टली इम्प्लिमेंट करता येईल. त्याच अनुषंगाने आपण कोर्स डिझाईन करतो. आणि ह्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे आपल्याकडे बिझनेस कम्युनिटीमधली बरीच लोकं आपला जो CA कोर्स आहे त्या कोर्सला शिकून ते स्वतःचे ITR भरण्यापर्यंत किंवा स्वतःचं अकाउंटिंग, बिझनेस अकाउंटिंग मॅनेज करण्यापर्यंत त्यांना आपण ट्रेन केलेलं आहे. एक्झॅक्टली. आणि आपले जे कोर्सेस आहेत, जसे डेटा अनालिसिसचा कोर्स झाला किंवा डिजिटल मार्केटिंग कोर्स झाला, ह्या सगळ्या कोर्सेसला आजच्या तारखेला खूप जास्त डिमांड आहे. कारण की डायरेक्ट इम्प्लिमेंटेशन म्हणजे तुम्ही जे स्किल्स दिशामध्ये शिकता त्यांना तुम्ही प्रॅक्टिकली डायरेक्टली तुम्ही त्याला कंपनीमध्ये किंवा काम करताना इम्प्लिमेंट करू शकता. हाच एक ॲडव्हान्टेज आहे दिशाचा. इतर कुठले इन्स्टिट्यूट किंवा कुठलाही कोर्स असू द्या त्याच्यावर आपण हाच मोठा ॲडव्हान्टेज आपला. एक्झॅक्टली सर. दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट हे नाव ज्यावेळेस द्यायचं ठरलं की दिशा हे नाव ठेवायचं, तर ही संकल्पना नेमकी कुठून आली सर? हा अजिंक्य, दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट हे नाव ठेवण्यामागे एक अतिशय रंजक आणि इंटरेस्टिंग स्टोरी आहे. आम्ही जेव्हा नाव सरासरी आम्हाला 1 महिना लागला नाव फायनल करण्यासाठी. अच्छा. तर 101 नावं आम्ही पहिले कन्सिडरेशनमध्ये ठेवली होती. मग शॉर्टलिस्ट करता 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 1 महिन्यानंतर आम्ही दिशा या नावावर फायनलायझेशन केलं. ओके. आणि तुला सांगायला खरंच आवडेल मला, जेव्हा एन्क्वायरीज येते काही आमच्याकडे, कोणी सिनियर किंवा मिडल एज एन्क्वायरी आले, पॅरेंट्स आले मुलांसाठी वगैरे, ते जाणीवपूर्वक नमूद करतात की तुमच्या इन्स्टिट्यूटचं नाव खूप छान आहे. आणि तेव्हा खरंच आम्हाला एक सॅटिस्फॅक्शन मिळतं की बाबा जे 1 महिना आम्ही जो घालवला नाव ठेवण्यामध्ये तो वाया गेला नाही. आणि नावाचे बरेच विद्यार्थी नावाचे कौतुक करून जातात. करेक्ट सर. एज्युकेशन फॉर एव्हरीवन ही टर्म जर आपण बघितली तर दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट ही जपताना दिसते. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय माहिती द्याल सर? अजिंक्य, जो स्टेटमेंट वापरली तू खरंच योग्य स्टेटमेंट, ती एज्युकेशन फॉर ऑल. बिकॉज आम्ही आपले जे कोर्सेस आहेत ते सर्वांनाच केटर करतात. स्कूल गोईंग स्टुडंट असू द्या, कॉलेज गोईंग स्टुडंट असू द्या, इंजिनिअरिंगचा स्टुडंट असू द्या, कॉमर्स बॅकग्राऊंडचा स्टुडंट असू द्या
की वर्किंग प्रोफेशनल असू दे किंवा कॉर्पोरेट जगतात काम करणारे व्यक्ती असू दे, या सगळ्या लोकांसाठी आपल्याकडे कोर्सेस अवेलेबल आहेत. सर, कुठलाही बिझनेस ज्यावेळेस एस्टॅब्लिश होतो तर त्याच्या ग्रोथ जी असते ती तिथल्या मेन कोर टीमवर डिपेंड असते. तर दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूटची एक्सपान्शनची जी स्पीड आहे ती बघता ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता किंवा किती अशा टीम मेंबर्सचे एफर्ट्स आहेत त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? अजिंक्य, खरंच ह्या विषयावर मला बोलायला आवडेल, कारण की दिशाचा जो बिझनेस मॉडेल आहे तो आउट ऑफ बुक मॉडेल आहे. कुठल्याही मॅनेजमेंट पुस्तकात किंवा कुठल्याही बिझनेस मॉडेलमध्ये तुम्हाला असं मॉडेल कधीच दिसून येणार नाही. हा एक युनिक मॉडेल आहे. आउट ऑफ एक्सपिरियन्स, आउट ऑफ टीम एक्सपिरियन्स, आउट ऑफ बिझनेस एक्सपिरियन्स आनंद सरांनी हा मॉडेल डेव्हलप केलेला आहे. मी आधी जसं सांगितलं की आनंद सरांचा दूरदर्शीपणा किंवा फोर्स सायटेडनेस खूप जास्त आहे. टीम डेव्हलपमेंटचे स्किल्स झाले त्यांचे, किंवा बिझनेसकडे बघायचा जो अँगल आहे तो, आणि त्यांचं जे विजन आहे की आपले जे एम्प्लॉईज आहेत त्यांना ऑन्ट्रप्रनरपर्यंत पोचवायचं आहे. तर एम्प्लॉई टू ऑन्ट्रप्रनर हा जो प्रवास आहे हा मुलांचा पूर्ण करण्याचं जे विजन आहे आनंद सरांचं, तेच बेसिकली आपल्या बिझनेस डेव्हलपमेंटचं मेन सूत्र आहे. आणि आपल्या प्रोग्रेसचं एकमेव कारण तेच आहे की आनंद सरांचं विजन की एम्प्लॉय टू ऑन्ट्रप्रनर. ओके. गुणवत्ता आणि आपण एका साईडला जर बघितलं तर संख्या, अशा बऱ्याच दोन वेगवेगळ्या गोष्टींमध्ये संतुलन निर्माण करणं किंवा ते संतुलन मेंटेन ठेवणं हे दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट कसं हाताळतं सर? क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये तुम्ही कसे मेंटेन करता, क्वालिटी आणि क्वांटिटी या दोन्ही गोष्टी कसे मेंटेन करता हा प्रश्न होता तुझा. तर दिशाच्या सिस्टममध्ये, आपल्या ज्या वर्किंग सिस्टममध्ये ट्रेन द ट्रेनर म्हणून एक कन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये सातत्याने आपल्या इथं कॉर्पोरेटतर्फे किंवा दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या हेड ऑफिसतर्फे सर्व जे ट्रेनर्स आहेत आपल्याला त्यांच्यासाठी ट्रेनिंग मॉड्यूल्स डिफाईन केलेले आहेत. ट्रेनिंगचे वर्कशॉप्स असतात. दर 6 महिन्याला आपण त्यांच्यासाठी रिफ्रेशर कोर्सेस ठेवतो. कुठली नवीन टेक्नॉलॉजी आली तर तो कोर्स लॉन्च करण्याआधी पूर्ण अभ्यास होतो. त्या क्षेत्रातल्या एक्सपर्ट लोकांशी आपण ॲडवाईस घेतो, त्यांना बरोबर घेऊन कोर्सचं डिझायनिंग होतं. ॲज वेल ॲज त्या क्षेत्रातल्या एक्सपर्ट थ्रू आपले जे एक्झिस्टिंग फॅकल्टी आहेत, आपल्याकडे असलेले फॅकल्टी आहेत, त्यांना प्रॉपर ट्रेनिंग ओके. त्यांना प्रॉपर ट्रेनिंग दिली जाते आणि त्यानंतरच त्या कोर्सचं लॉन्चिंग होतं. अच्छा. आणि बहुतेक मग हाच एक असं म्हणू शकतो आपण की कारण असेल की ज्याच्यामुळे दिशामध्ये ज्यावेळेस कुठलेही कोर्सेस फॅकल्टी शिकवतात त्यावेळेस त्याचा फायदा नक्कीच स्टुडंटला देखील होतो. 100%. मला अजून एक गोष्ट तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल सर, की दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या ब्रँचेस जर आपण बघितल्यात तर पुण्यामध्ये असो, मुंबईमध्ये असो किंवा महाराष्ट्रामध्ये असो, ह्या 2-2, 5-5 किलोमीटरवर प्रत्येक ठिकाणी गेलं की आपल्याला एक नवीन ब्रँच दिसते. सो ज्यावेळेस तुम्ही नवीन ब्रँच सुरू करतात त्यावेळेस त्याच्या मागं काय नेमकं लॉजिक असतं किंवा त्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीने विचार केला जातो? अजिंक्य, नवीन ब्रांच सुरू करताना सर्वात महत्त्वाचं आपण त्या एरियाचा पूर्णपणे अभ्यास होतो. हेड ऑफिसकडनं एक टीम जाते, एरियाचा पूर्ण अभ्यास केला जातो. डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन, अवेलेबिलिटी ऑफ जवळपास असलेले कॉलेजेस वगैरे या सगळ्या गोष्टी कन्सिडरेशनमध्ये घेऊनच नवीन ब्रांचचा आपण प्रपोजल तयार करतो. आणि शहरी भागामध्ये जर का पाहिलं तर डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन खूप जास्त असते. ॲज वेल ॲज शहरामध्ये ट्रॅव्हल करणं, पीक आवर्समध्ये ट्रॅव्हल करणं खूप अवघड जातं मुलांना. त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त प्रयत्न करतो की 4 ते 5 किलोमीटरच्या पेरिफेरीमध्ये किंवा 4 ते 5 किलोमीटरच्या एरियामध्ये एक ब्रांच असावी. बरोबर. म्हणजे ते स्पेसिफिक एरिया बेस्ड आहे ते. त्यामुळेच आपण म्हणू शकतो की विद्यार्थ्यांना येणं जाणं पण कन्व्हिनियंट होतं आणि त्यांचा वेळ देखील वाचतो. येस. नॉर्मली आता एवढ्या सगळ्या ब्रँच मॅनेज करणं तर त्याच्यासाठी एक गोष्ट गरजेची असते म्हणजे ती सिस्टम. दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये कुठल्याही विद्यार्थ्यांची ज्यावेळेस आम्ही चर्चा करतो त्यावेळेस आम्हाला एक गोष्ट लक्षात येते की ब्रँच पुण्यात असो किंवा चंदीगडला असो किंवा कुठल्याही स्टेटमध्ये असो, प्रत्येक ठिकाणी एक कॉमन सिस्टीम रन केली जाते. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय माहिती देऊ शकता सर? बरोबर आहे अजिंक्य. जनरली कुठली सिस्टम डिझाईन करताना, ऑनलाईन सिस्टम डिझाईन करता किंवा सेंट्रलाइज सिस्टम डिझाईन करताना मेन फोकस असतो की अकाउंट्स रिलेटेड आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क रिलेटेड गोष्टींना फोकस केलं जातं. पण आपल्या इथं त्या गोष्टीने इन्क्लूड केलेलंच आहे आपल्या सिस्टममध्ये, पण मेन फोकस आपण स्टुडंटला ठेवलेला आहे. स्टुडंटला टीचिंग क्वालिटी प्रॉपर गेली पाहिजे किंवा स्टुडंटच्या सोयीने आपलं सिस्टम बनवलं गेलं आहे, ज्याच्यामध्ये स्टुडंट अटेंडन्सपासून, स्टुडंटचं डे टू डे टीचिंगचं जे शेड्यूल आहे त्याच्यापासून, स्टुडंट एक्झामपासून, ह्या सगळ्या गोष्टी, स्टुडंट रिझल्ट, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. आणि सर्वात महत्त्वाची एक गोष्ट आपल्या वर्किंग सिस्टममध्ये आहे जी आपण स्टुडंटला प्रोव्हाइड करतो. त्याच्यामध्ये आपला एक दिशाचा ई लर्निंग ॲप आहे, करेक्ट, जो आपण सर्व स्टुडंटला
पूर्णपणे मोफत प्रोव्हाइड करतो. आपल्या इथं टीचिंगमध्ये जर का टेक्निकली म्हणायला गेलं तर आपलं टीचिंगमध्ये हायब्रिड मॉडेल आहे, ज्याच्यामध्ये स्टुडंट क्लासरूममध्येही शिकतो ॲज वेल ॲज त्याच्या घरी तो त्याच्या मोबाईलवर किंवा त्याच्या कम्प्युटरवर लॅपटॉपवर तो ऑनलाईन पण शिकू शकतो. आणि आपला जो दिशाचा जो ई लर्निंग ॲप आहे त्याच्यामध्ये 3 भाषेमध्ये आता विद्यार्थी शिकू शकतो. मराठी, हिंदी, इंग्लिश या तिन्ही भाषेमध्ये प्रीमियम लेवलचे व्हिडिओज अवेलेबल आहेत, जे विद्यार्थी आपल्या घरी किंवा आपल्या ऑफिसमध्ये बसूनही शिकू शकतात त्यांचा जो कोर्स आहे तो. ओके. त्या व्यतिरिक्त एक्झामची तयारी असू द्या किंवा डेमो एक्झाम असू द्या, या सगळ्या गोष्टी तो आपल्या ई ॲपमध्ये करू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं, भारतामध्ये दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट एकमेव इन्स्टिट्यूट आहे जो ह्या लेवलचा ॲप स्टुडंटला प्रोव्हाइड करतो. ओके. सो आम्हाला नक्कीच आमच्या प्रेक्षकांना एक गोष्ट सांगायला आवडेल की दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूटचं जे ई लर्निंग ॲप आहे त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तर तुम्ही तिथून ते ॲप डाउनलोड करू शकता. दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूटची ज्यावेळेस आपण एखादी ब्रांच ओपन करतो त्यावेळेस तिथला जो फ्रँचायझी पार्टनर असेल किंवा ओनर असेल तर त्याच्याबरोबरचं रिलेशन हे कसं मेंटेन ठेवलं जातं? अजिंक्य, तू आधी एक प्रश्न विचारला होता की आपला बिझनेस मॉडेल काय आहे, करेक्ट, किंवा तुम्ही फ्रँचायझी कशी डेव्हलप करता. अजिंक्य, पहिली आपण ह्या विषयावर बोललो की तुम्ही ब्रांचेस कसे डेव्हलप करता किंवा एवढे फ्रँचायझीज कसे मेंटेन करता. आणि मी सांगितलं की आपला खूप युनिक मॉडेल आहे आणि कुठल्याही बुकमध्ये, मॅनेजमेंट बुकमध्ये किंवा बिझनेस बुकमध्ये तुम्हाला हा मॉडेल मिळणार नाही. फ्रँचायझी पार्टनर सिलेक्ट करताना आपण खूप चूजी असतो. सगळ्यात महत्त्वाचं घटक, जसं मी सांगितलं होतं की आनंद सरांचं विजन काय आहे, त्यांचं फोरसाइटेडने काय आहे, त्यांच्या बिझनेस मॉडेलमध्ये एकच महत्त्वाचा कन्सेप्ट आहे की एम्प्लॉय टू एंटरप्रेन्योर. हा जो कन्सेप्ट आहे त्यांचा, त्याच्यावरच आपण फ्रँचायझी डेव्हलप करतो. आपला जो एम्प्लॉई आहे तोच पुढे जाऊन पार्टनर होतो. यस, आपला एम्प्लॉईज पुढे जाऊन पार्टनर होतो. ओके ओके. सर, स्टुडंट्सचे जे फीडबॅक आहेत आम्ही गुगलवर बरेच वेळा बघतो की असंख्य स्टुडंट दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूटचे पासआउट झालेले आज इंडस्ट्रीमध्ये आहेत. त्याचबरोबर त्यांचे फीडबॅकही खूप छान असतात. तर हे टीचिंग क्वालिटीचं जे काही फीडबॅक म्हणू शकतो आपण किंवा ही जी मेंटेन ठेवलेली गोष्ट आहे ती कशा पद्धतीमध्ये केली गेली? जसं आधीही सांगितलं मी की आपण आपले जे फॅकल्टीज आहेत किंवा जे टीम मेंबर्स आहेत किंवा ट्रेनर्स आहेत त्यांच्यासाठी आपण कंटिन्यूस वर्कशॉप्स ठेवतो. जसं आपण म्हटलं की आमचा एक मॉड्यूल आहे ट्रेन द ट्रेनर म्हणून, त्याच्यावर जास्त फोकस असतो. आणि दर 6 महिन्याला रिफ्रेशर कोर्स असतात आपले जे एक्झिस्टिंग फॅकल्टी आहेत किंवा टीम मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी. आणि क्वालिटी कॉन्शियसनेस, जसं आधी बोललं की क्वांटिटी आणि क्वालिटी कशी मेंटेन करता तुम्ही, तर त्याच अनुषंगाने या सगळ्या गोष्टीमुळे ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन होतात. मला अजून एक तुम्हाला सर विचारायला नक्की आवडेल इथं की दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट ही ऑल ओव्हर इंडियामध्ये आपण बघतो एक्सपांड झालेली आहे. सो इंटरनॅशनल एक्सपान्शन बाबत काही विचार आहेत का सर? आत्तापर्यंत तरी नाही आहे काही. ओके. इन फ्युचर बघू, पुढे सांगता येतं नाही. दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूटचे जे कोर्सेस आहेत सर ते खूप हायली डिमांडिंग असतात. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांनी जर विचार केला की मला हा कोर्स करायचा आहे किंवा ही गोष्ट मला शिकायची आहे तर ती दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये अवेलेबल नाही असं कधीच होत नाही. ह्याच्या मागची काय कारण आहेत सर? अगदी बरोबर अजिंक्य. जसं मी आधीही सांगितलं की आपण कोर्स डिझायनिंगवर खूप भर देतो. एक कोर टीम आहे जी कोर्स डिझायनिंगसाठी असते. आपण नवीन एक्सपर्ट्स हायर करतो, त्या पर्टिक्युलर टेक्नॉलॉजी एक्सपर्ट्स हायर करतो. कोर्स डिझायनिंग वगैरे एक प्रॉपर सिस्टमॅटिक अप्रोच आहे आपला कोर्स डिझायनिंगसाठी. त्याच्यामुळे जी काही नवीन टेक्नॉलॉजी आली ती आपल्या इथं खूप फ्लेक्झिबली आणि खूप लवकर अपडेट होते आणि कोर्स लॉन्चिंगही खूप लवकर होतं. आणि जसं आधी सांगितल्याप्रमाणे की आपला जो ट्रेन द ट्रेनर मॉड्यूल आहे त्याच्यामध्ये आपण ह्या सगळे जे आपले जे एक्झिस्टिंग ट्रेनर आहेत किंवा जे नवीन ट्रेनर येणार त्यांना ह्याच्यामध्ये लवकरात लवकर अपडेट करून घेतो आणि त्याच्यामध्ये क्वालिटी पण मेंटेन होते कोर्स. सर, दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये जर आपण बघितलं तर बरेचसे कोर्सेस असे आहेत जे की इंडस्ट्रीतल्या प्रत्येकाला गरजेचे असतात. सो प्रामुख्याने असे कुठले कोर्सेस आहेत जे हायली डिमांडिंग किंवा करिअर ओरिएंटेड आहेत? बरोबर आहे अजिंक्य. दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये कोर्स डिझाईन करताना सगळ्यात महत्त्वाचा जो अप्रोच आहे तो इंडस्ट्री ओरिएंटेड कोर्सेस असावे हेच आपलं मेन उद्दिष्ट असतं. आपण अकॅडमिक पॉईंट ऑफ व्ह्यूनी कोर्सेस डिझाईन करतोच, पण इंडस्ट्री ओरिएंटेड कोर्सेस डिझाईन करण्यावर आपली जास्त भर असते. आता जे आपले जे ट्रेंडिंग कोर्सेस आहेत किंवा मार्केटमध्ये जे ट्रेंडिंग टॉपिक्स चाललेले आहेत किंवा ट्रेंडिंग टेक्नॉलॉजीज चालले आहेत ते सगळे आपण कोर्सेसद्वारे कव्हर करतो आहे. त्याच्यामध्ये डेटा ॲनालिसिस असू द्या किंवा फुल स्टॅक डेव्हलपमेंट असू द्या, डिजिटल मार्केटिंग असू द्या. आपला एक DCJ म्हणून एक कोर्स आहे, तोही खूप ट्रेंडिंग कोर्स आहे. विद्यार्थ्यांचा सर्वात जास्त पसंतीचा कोर्स आपला तो एक आहे. त्याच्यानंतर दिशाचा CA म्हणून एक कोर्स आहे,
तो अकाउंटिंग क्षेत्रातले जे विद्यार्थी आहेत किंवा अकाउंटिंग साईडचे जे विद्यार्थी आहेत, बी.कॉम असू द्या किंवा एम.कॉम स्टुडंट असू द्या, त्यांचाही सर्वात पसंतीचा कोर्स आपला CA म्हणून एक कोर्स आहे. सो दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूटचे प्रामुख्याने जे कोर्सेस आहेत त्या सर्व कोर्सेसची माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही देत आहोत, तर एकदा नक्की जाऊन चेक करा. त्याशिवाय दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूटची वेबसाईट आपण डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, सो तुम्ही नियरेस्ट ब्रँचला जाऊन तो कोर्स शिकूही शकता. दिशातले जर कोर्सेस आपण बघितले सर, हे जॉब ओरिएंटेड असतात आणि स्किल डेव्हलपमेंटमध्ये ते खूप जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांना मदत करतात. तर त्याच्याबद्दल काय सांगाल? स्टुडंटला जॉब ऑपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करण्यासाठी दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट कशी कार्य करते? अजिंक्य, जसं आधी मी सांगितलं, दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये कोर्स डिझाईन करताना इंडस्ट्रीची गरज ही ओळखूनच कोर्स डिझाईन केला जातो. म्हणजे आपण इंडस्ट्री ओरिएंटेड कोर्सेस डिझाईन करतो. ह्या ज्या अनुषंगाने आपण सिलेबस डिझाईन केला आहे किंवा ज्या पद्धतीने ट्रेनिंग होतं, त्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी शिकल्यानंतर त्याला जॉब मिळण्यासाठी खूप काही अडचण होत नाही. जॉब लवकरच मिळतो. त्याच्या व्यतिरिक्त दिशामध्ये जे करिअर कोर्सेस आहेत किंवा इतर कुठलेही कोर्सेस असू द्या, आपण स्टुडंटला इंटरव्ह्यूसाठी प्रिपेअर करणं, रेझ्यूम बिल्डिंग करणं, इंटरव्ह्यू प्रॉपरली कसं फेस करायचं वगैरे, या सगळ्याची प्रॉपर ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो. आणि बऱ्याच कंपनी आपल्याला अप्रोच करतात, जेणेकरून स्टुडंटच्या प्लेसमेंटचा आपल्याला काहीच अडचण येत नाही आणि आपले स्टुडंट लवकरात लवकर प्लेस होतात. ओके सर, बेसिकली दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट म्हटलं की एक गोष्ट आम्हाला प्राकर्षाने जाणवून येते, ती म्हणजे जानेवारी महिन्याचा प्रत्येक जण वाट बघत असतो. कारण की बिग डिस्काउंट डेज नावाची स्कीम दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट जानेवारीमध्ये रन करतं. तर बिग डिस्काउंट डेज सुरू करण्याची कल्पना मुळात कशी आली सर? अजिंक्य, दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूटचा जो बिग डिस्काउंट डेज ही जी स्कीम आहे आपली, ह्याचे विद्यार्थी खूप आतुरतेने वाट बघतात. अक्षरशः 6-6 महिन्याआधी आपल्याकडे ह्या कोर्सेसच्या ह्या स्कीमसाठी बुकिंगसाठी मुलं येतात. बिग डिस्काउंट डेज आणण्याची संकल्पना होती की वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांसाठी खूप छान हवी. त्याच्यामुळे वर्षाच्या सुरुवातीलाच आपण अतिशय वाजवी दरामध्ये विद्यार्थ्यांना बिग डिस्काउंट डेज ह्या स्कीमच्या माध्यमातून कोर्सेस ऑफर करतो. करेक्ट. आणि अजिंक्य, बिग डिस्काउंट डेज या स्कीमला विद्यार्थ्यांचा एक्सेप्शनल रिस्पॉन्स मिळतो. करेक्ट. आणि आम्हाला एका सर्टन पॉईंटला ॲडमिशन थांबवण्याची वेळ येते. आणि बिग डिस्काउंट डेजची जेवढं विद्यार्थी आतुरतेने वाट बघतात, तेवढ्याच आतुरतेने दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूटचे एम्प्लॉईज असू द्या किंवा ब्रांचेस असू द्या, ते तेवढ्याच आतुरतेने त्याची वाट बघतात. सो दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट लवकरच ह्या वर्षी देखील बिग डिस्काउंट डेज ही स्कीम घेऊन येत आहे. सो अधिक माहितीसाठी जवळच्या सेंटरच्या संपर्कात राहा. दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये जर आपण बघितलं तर ऑनलाईन, जसं तुम्ही आता सांगितलं की स्टुडंटसाठी ई-लर्निंग ॲप देखील आपण प्रोव्हाइड करतो. त्याच व्यतिरिक्त ऑफलाईन ज्या बॅचेस आहेत त्या इन्स्टिट्यूटमध्ये घेतल्या जातात. सो ऑनलाईन वर्सेस ऑफलाईन लर्निंगबद्दल तुम्ही काय सांगू शकाल सर? अजिंक्य, जेव्हा आपण लर्निंगचं किंवा टीचिंगबद्दल बोलतो, तर अकॅडमिक पॉईंट ऑफ व्ह्यूनी शिकणारी जी मुलं असतात, जी म्हणजे थोडक्यात कॉलेज गोईंग मुलं जे अकॅडमिक सपोर्टसाठी शिकतात, त्यांच्यासाठी क्लासरूम टीचिंगच गरजेची आहे. त्यांचे कन्सेप्ट क्लिअरिंग होणे किंवा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून घेणे, परीक्षेच्या अनुषंगाने तयारी करून घेणे, या सगळ्यासाठी आपल्याला क्लासरूम ट्रेनिंग गरजेची आहे. दिशामध्ये आपण ऑनलाईन ट्रेनिंग पण घेतो. आपल्या ऑनलाईन बॅचेस जे असतात, जसे हाय एंडचे कोर्सेस आहेत, ऑफिस गोअर्स असतील किंवा प्रोफेशनल असतील, त्यांच्यासाठी आपल्या ऑनलाईन बॅचेसही चालतात. ओके. दिशामध्ये टेक्निकली आपण ड्युअल मोडमध्ये शिकवतो. टेक्निकली इट्स नॉट क्लासरूम मोड, ओनली क्लासरूम मोड. टेक्निकली इट्स नॉट ओनली हायब्रिड मोड. टेक्निकली ऑल्सो इट्स नॉट ओनली ऑनलाईन मोड. विद्यार्थी क्लासरूममध्येही शिकतो आपला, आणि जो आपला प्रीमियम व्हिडिओजचा असलेला ॲप आहे, जो ई-लर्निंग ॲप आहे आपला, त्याच्यावरही सेम टॉपिक्स, सेम कंटेंट्स विद्यार्थी घरी जाऊन आपल्या सोयीने, आपल्या फ्लेक्झिबिलिटीने शिकू शकतो. हा दिशाचा खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे. आपण याला हायब्रिड मोड न म्हणता ड्युअल लर्निंग मोड म्हणतो. अच्छा सर, बऱ्याच विद्यार्थ्यांशी ज्यावेळेस आम्ही चर्चा करत होतो त्यावेळेस आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये स्टुडंटचं हिस्ट्री कार्ड मेंटेन केलं जातं. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल, जेणेकरून स्टुडंटचा सिलेबस कधी स्किपच होत नाही? बरोबर आहे अजिंक्य. हिस्ट्री कार्ड जे आपण मेंटेन करतो दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये, तो एक क्वालिटी मेंटेन करण्याचा खूप महत्त्वाचा आपला एक टूल आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थी दररोज जे शिकतो त्याची नोंद प्रॉपरली केली जाते. ह्याच्यामुळं विद्यार्थी जे टॉपिक आहेत ते कुठले टॉपिक स्किप होत नाही, ॲज वेल ॲज विद्यार्थी रेग्युलर राहण्यामध्ये किंवा विद्यार्थीची अटेंडन्स मेंटेन होण्यासाठी हा खूप महत्त्वाचा टूल ठरतो. आणि सर्वात महत्त्वाचं, जेव्हा विद्यार्थी पहिल्या दिवशी त्याच्या कोर्ससाठी येतो,
तेव्हा आपल्याकडे एक वेलकम ब्रीफ नावाचा कन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्याला आपण एक वेलकम ब्रीफ देतो. ओके. त्या दिवशी त्याला पूर्णपणे डिटेल त्याला सिलेबस, डे वाईज ब्रेकअप सिलेबसचा सांगितला जातो आणि त्याच डे वाईज ब्रेकअपचं प्रॉपर मेंटेनन्स, त्या पद्धतीने कोर्स चालला का नाही आहे, प्रॉपर विषय किंवा प्रॉपर टॉपिक्स घेतले जाते का नाही आहे, ते प्रॉपरली हिस्ट्री बुकमध्ये मेंटेन होतं. आणि नंतरच्या विद्यार्थी असू द्या किंवा विद्यार्थ्याचे पॅरेंट्स असू द्या, त्यांच्या रेफरन्ससाठी हिस्ट्री बुक ऑलवेज रेडी असतं. ओके. त्यामुळं शक्यतो ज्यावेळेस स्टुडंटचा कोर्स कंप्लीट होतो आणि त्यांच्याकडे त्यांचं हिस्ट्री कार्ड किंवा त्यांची रेकॉर्ड शीट जाते, त्यावेळेस त्यांना हे कळत असेल की बाबा आपण आपला कोर्स कशा पद्धतीमध्ये सुरू केला आणि कुठे येऊन संपवलेला. येस, अगदी बरोबर. सर, मला ह्याच्याशीच रिलेटेड तुम्हाला एक पुढचा प्रश्न नक्की विचारायला आवडेल की एक्झाम, एखादा कोर्स कंप्लीट केला की त्याच्यानंतर स्टुडंटसाठी महत्त्वाची असते ती म्हणजे एक्झाम आणि सर्टिफिकेट. सो ही प्रोसेस कशी आहे, स्टुडंटच्या एक्झाम्स कशा होतात आणि त्यांना सर्टिफिकेट कशा पद्धतीमध्ये अलॉट केले जातात? अजिंक्य, दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये जे परीक्षा आहेत पूर्णपणे ऑनलाईन घेतले जातात. आपल्या स्वतःचा डेव्हलप केलेला एक ऑनलाईन एक्झामचं पोर्टल आहे, ज्याच्या थ्रू आपण एक्झाम कंडक्ट करतो. त्या व्यतिरिक्त या एक्झामची पूर्वतयारी पण करून घेतली जाते. आणि जसं मी आधी सांगितलं होतं की आपला दिशाचा एक ॲप आहे, लर्निंग ॲप आहे, त्यामध्ये पण एक्झामचे प्रॅक्टिसची प्रोव्हिजन आपण दिलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट एकमेव इन्स्टिट्यूट आहे जो डिजिटल सर्टिफिकेट प्रोव्हाइड करतो. अच्छा. ओके. आणि आपण जो सर्टिफिकेट इश्यू करतो तो ऑनलाईन व्हेरिफिकेशनची पण सोय फक्त दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच देतो. सर, दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट म्हटलं की एक कोर्स प्रामुख्याने आम्हाला आठवतो, कारण की बरेच वर्ष आपण जाहिरातीमध्ये तो कोर्स सुद्धा बघतोय. तो म्हणजे DCGA, डिप्लोमा कोर्स इन ग्राफिक्स अँड ऑफिस ऑटोमेशन. त्याच्याबद्दल काय सांगाल सर? बरोबर आहे अजिंक्य. दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचा जो DCGA कोर्स आहे तो विद्यार्थ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय कोर्स आहे. DCGA कोर्स डिझाईन करताना आनंद सरांच्या मनामध्ये एकच गोष्ट होती की आपण एक असा कोर्स डिझाईन करावा जेणेकरून ज्या विद्यार्थ्याला कम्प्युटरमध्ये काहीच नॉलेज नाही आहे, पण कोर्स कंप्लीट झाल्यानंतर कम्प्युटरमध्ये आपण कुठला करिअर घ्यावा त्याला स्वतः डिसाईड करता आलं पाहिजे. करेक्ट. तो निर्णय त्यांनी स्वतः घेतला आला पाहिजे, त्याला कोणाची गायडन्सची गरज नाही पडली पाहिजे. त्याच अनुषंगाने आपण कोर्समध्ये सुरुवात कम्प्युटरच्या बेसिक्सनी करतो, ज्याच्यामध्ये MS ऑफिस सारखं सॉफ्टवेअर इन्क्लूड केलं जातं. आणि ग्राफिक डिझायनिंगमध्ये मार्केटमध्ये प्रामुख्याने वापरले जाणारे जे कोर्सेस आहेत, जे सॉफ्टवेअर्स आहेत, तेही आपण त्यांना शिकवतो. त्या व्यतिरिक्त अकाउंटिंगचे पूर्णपणे नॉलेज देतो. जे मेन सॉफ्टवेअर अकाउंटिंगचे आहेत, जे मार्केटमध्ये वापरले जातात, इंडस्ट्रीमध्ये वापरले जातात, त्याचेही पूर्णपणे आपण त्यांना ट्रेनिंग देतो, नॉलेज देतो. व तसेच वेब डिझायनिंग व हार्डवेअर आणि नेटवर्किंग ह्या सब्जेक्टचेही त्यांना नॉलेज दिलं जातं. हा कोर्स संपल्यानंतर विद्यार्थी स्वतः ठरवू शकतात की मला कुठल्या फील्डमध्ये जायचं, मी कुठल्या फील्डमध्ये करिअर करू शकतो. आयदर तो ग्राफिक डिझायनिंग असू द्या किंवा अकाउंटिंगचा असू द्या किंवा वेब डिझायनिंग असू द्या किंवा हार्डवेअर असू द्या. आपण विद्यार्थ्याला एक अशा लेवलला घेऊन जातो या कोर्सनंतर जिथे तो स्वतः निर्णय घेऊ शकतो. आणि स्वतः निर्णय घेण्याची कॅपेबिलिटी बनवणं अतिशय महत्त्वाचा घटक आहे याच्यावर. करेक्ट. सर, एक जाताना शेवटचा प्रश्न मला नक्कीच तुम्हाला विचारायला आवडेल की आत्ताचे जे सगळ्यात जास्त ट्रेंडिंग कोर्सेस आहेत, डेटा ॲनालिसिस असेल किंवा फुल स्टॅक डेव्हलपमेंट असेल, ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? हा अजिंक्य, अगदी बरोबर बोलला तू. डेटा ॲनालिसिस, फुल स्टॅक डेव्हलपमेंट किंवा डिजिटल मार्केटिंग हे कोर्सेस जे आहेत खूप ट्रेंडिंग कोर्सेस आहेत आणि करिअर ओरिएंटेड कोर्सेस आहेत. ह्या कोर्सेसला जॉब मिळणं सध्याच्या घडीला अतिशय सोपं आहे. डेटा ॲनालिसिस कोर्स शिकवण्याकडे आमचा अप्रोच खूप प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहे. मी आधी सांगितलं की जेव्हाही आपण कोर्स डिझाईन करतो तर त्याचं इंडस्ट्री इम्प्लिमेंटेशनवर जास्त भर देतो. तो इंडस्ट्री ओरिएंटेड असले पाहिजे त्याच्यावर जास्त भर देतो. त्याच अनुषंगाने जेव्हा डेटा ॲनालिसिस कोर्स आपल्याकडे शिकवला जातो त्याच्या आधी डेटाबेस ह्या कन्सेप्टवर आपल्याकडे खूप थिअरेटिकल आणि इनडेप्थ टीचिंग होते. डेटा ॲनालिसिससाठी लागणारे जे सर्वात महत्त्वाचे सॉफ्टवेअर्स आणि टूल्स आहेत ते आपल्या इथं खूप कॉम्प्रेन्सिव्हली, डिटेलमध्ये आणि प्रॅक्टिकल ओरिएंटेड पद्धतीने शिकवले जातात. त्यामध्ये एक्सेल आहे, पॉवर BI आहे, टॅब्लू कोर्स आहे, SQL आहे, पायथन आहे आणि अतिशय प्रॅक्टिकल अप्रोच आणि प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोचने आपण डेटा ॲनालिसिस हा कोर्स घेतो. फुल स्टॅक डेव्हलपमेंटमध्ये आपला जो टीचिंग अप्रोच आहे तो आहे प्रोजेक्ट बेस्ड. प्रोजेक्ट बेस्ड म्हणजे काय, आपण शिकवताना शिकवण्याची पद्धत आपली अशी असते, पहिलं लेक्चर ते शेवटचं लेक्चरपर्यंत आपण कनेक्टेड राहतो आणि लर्निंग प्रोसेसमध्येच आपण त्यांच्याकडनं एक प्रोजेक्ट बनवून घेतो. ओके. आणि सायमल्टेनियसली असाइनमेंटमध्ये पण त्यांच्याकडनं एक प्रोजेक्ट बनवून घेतो. तर प्रॅक्टिकली जर का बघायला गेलं तर आपला जो विद्यार्थी फुल स्टॅक डेव्हलपमेंटचा जो विद्यार्थी आहे तो कोर्स संपेपर्यंत त्याचे 2 प्रोजेक्ट तयार झालेले असतात. आणि त्याच्यामुळे त्याला जो कॉन्फिडन्स आहे, त्या सब्जेक्टमध्ये जो कॉन्फिडन्स आहे
तो खूप छान मिळतो त्यांना. सर, जसं की आता ज्या विद्यार्थ्यांना प्रोग्रामिंग क्षेत्रामध्ये किंवा प्रोग्रामिंग लँग्वेजेसबद्दल काहीच माहिती नाही आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी जर IT क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर कुठले कोर्सेस तुम्ही सजेस्ट करता? अतिशय छान प्रश्न विचारला अजिंक्य. बरेच विद्यार्थी असतात ज्यांना IT क्षेत्रात जायचं आहे, पण प्रोग्रामिंगचं नॉलेज नसतं किंवा प्रोग्रामिंग करायची नसते. त्यांच्यासाठी जसं आधी सांगितलं मी, डेटा ॲनालिस्ट हा कोर्स अतिशय उत्तम आहे त्यांच्यासाठी. आणि डेटा ॲनालिस्टबद्दल आधी सांगितलं मी, तर ते डेटा ॲनालिस्टमध्ये जाऊ शकतात जिथं प्रोग्रामिंगची खूप कमी गरज पडते. आणि जो दुसरा कोर्स आहे तो डिजिटल मार्केटिंगचा. आता जर का पाहिलं तर सर्व जग हे डिजिटलमय झालेलं आहे. करेक्ट. तुमचं डिजिटल अस्तित्व असणं सर्वच बिझनेसला, व्यक्तींना गरजेचं झालं आहे. त्याच्यामुळे डिजिटल मार्केटिंग ही काळाची गरज आहे आणि सगळ्यांना येणं गरजेचं आहे. आणि डिजिटल मार्केटिंगमध्ये फ्रीलान्सर म्हणून किंवा प्रोफेशनल म्हणून करिअरला खूप स्कोप आहे. सो मला एक गोष्ट अजून एक इथे सांगायला नक्की आवडेल, जर तुम्हाला सुद्धा डिजिटल मार्केटिंग किंवा डेटा ॲनालिसिस्ट हे कोर्सेस करायचे असतील तर आजच तुमच्या जवळच्या दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या शाखेला जाऊन भेटा किंवा तिथे जाऊन तुम्ही तुमचं ॲडमिशन कन्फर्म करा. सर, थँक्यू सो मच. तुम्ही आज तुमच्या सगळ्या दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या रन होणाऱ्या कोर्सेसबद्दल आम्हाला डिटेलमध्ये माहिती दिलीत. त्याबद्दल इनविन्सिबल सोल्स या पॉडकास्ट सिरीजमध्ये आल्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो सर. थँक्यू सो मच. थँक्यू अजिंक्य. संतोष सर, तुम्ही दिलेल्या मार्गदर्शनासाठी खूप खूप धन्यवाद. तर मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे, आजचा संवाद हा आपल्यासाठी खरंच खूप प्रेरणादायी ठरला असेल. संतोष सरांनी दिलेली माहिती कोर्सेसबद्दलची असेल किंवा स्टुडंटला कशा पद्धतीमध्ये नॉलेज दिलं जातं किंवा दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये कशा पद्धतीमध्ये शिकवलं जातं, हिस्ट्री कार्डचं महत्त्व असेल किंवा लर्निंग ॲप असेल, जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये शिकायला मिळते. सो कम्प्युटर एज्युकेशन, स्किल डेव्हलपमेंट आणि करिअर ग्रोथ ह्याच्यामध्ये तुम्हाला देखील पुढं जायचं असेल तर वाट कसली बघताय, तुमच्या जवळच्या कम्प्युटर इन्स्टिट्यूटला जाऊन आजच भेट द्या आणि तुमचा प्रवेश निश्चित करा. आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर इनविन्सिबल सोल्स पॉडकास्ट या चॅनलला फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. लवकरच आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अजून एखाद्या उत्तम व्यक्तिमत्वाबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.